Hello everyone. We had started with recruitment, training, evaluation and compensation. That is your chapter number 7. In previous lecture we had seen what is meant by recruitment. Recruitment is a process of attracting more candidate to apply for vacant job in an organization. Then by which we had seen the different methods of recruitment and sources of recruitment. There are internal sources and external sources of recruitment. In the internal sources, that is, recruitment is done through the persons means who are already in that organization. And external sources means these sources lie outside the organization, in which it includes the young, mostly inexperienced employees, potential employees, then retired experienced person also. Then we had seen the different methods of recruitment, that is through advertisement, through the campus interview, then through third party, that is employment agencies. Then we had seen about the selection. Selection means what? It is a process of selecting best candidate for suitable job, that is for any vacancy. Then there are procedure for selection, that is the scrutiny of applications, preliminary interview, selection test, in that aptitude test, trade test, personality test. Then selection interview is taken, physical examination, reference check, final selection and placement is done. Then after that we will see next part of the chapter is training. So training means what? Training, it is a process of increasing knowledge and skill of employee टू परफॉर्म स्पेसिफिक जॉब. ट्रेनिंग करणं म्हणजे काय, तर ट्रेनिंगमध्ये काय इन्वॉल्ड असतं, तर ट्रेनिंग ही काय आहे की अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये तो जो कोणी एम्प्लॉई आहे त्याचे स्किल्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याला नॉलेज मीन्स ऑलरेडी सपोज फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता फार्मासिस्ट आहात आणि तुम्ही मार्केटिंग मीन्स MRचा जो कुठला जॉब आहे त्या MRच्या जॉबसाठी तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, तर MR रिलेटेड मीन्स मार्केटिंग कसं करायचं आहे, डॉक्टरांशी तुम्हाला कसं बोलायचं आहे, हाऊ टू कन्व्हिन्स डॉक्टर, देन हाऊ टू मेंटेन रिलेशनशिप्स विथ द डॉक्टर, देन हाऊ टू मेंटेन रिलेशनशिप विथ द केमिस्ट मीन्स ड्रगिस्टसोबत, मेडिकल चे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला रिलेशन कसं मेंटेन करायचं आहे. देन डिस्ट्रीब्युटर्स असतात, सो विथ दॅट डिस्ट्रीब्युटर हाऊ यू हॅव टू मेंटेन द रिलेशन, डिस्ट्रीब्युटरसोबत तुम्हाला रिलेशन कसं मेंटेन करायचं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात की जेणेकरून तो जो कोणी एम्प्लॉई आहे, तो जो कोणी कॅन्डिडेट आहे त्याचं नॉलेज आणि त्याची स्किल्स आहेत ते जॉब करण्यासाठी ती डेव्हलप केली जातात. So training, it is an organized activity through which people learn, acquire and adopt new skills and knowledge regarding the job. की ट्रेनिंगमध्ये काय केलं जातं की जे कोणी एम्प्लॉई आहेत ते काय करत असतात, न्यू स्किल्स जी काही आहेत किंवा नॉलेज जे काही आहे हे घेत असतात, नवीन स्किल्स शिकत असतात, स्वतःमध्ये ती स्किल्स आहेत ही डेव्हलप करत असतात. मीन्स आता मार्केटिंग हे जे काही आहे, मार्केटिंग फील्डमध्ये मोस्टली यू हॅव टू बी अपडेटेड अबाउट द नॉलेज. कोणताही न्यू प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होतो आहे किंवा समजा एखाद्या कंपनीची तुम्ही MRशिप करतात, फॉर एक्झाम्पल सिप्ला कंपनी आहे त्याचं तुम्ही मार्केटिंग करत आहात, सो सिप्ला कंपनीचे सगळे जे ब्रँड्स कोणते आहेत ते सगळे ब्रँड्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. देन सगळं नॉलेज आहे ते तुम्हाला असलं पाहिजे. देन सी मेन पर्पज ऑफ ट्रेनिंग इज टू मॉल्ड द बिहेवियर ऑफ न्यू रिक्रूट्स. न्यू रिक्रूट्स म्हणजे काय, नवीन जे कोणी कॅन्डिडेट झालेत, नवीन एम्प्लॉईज जे काही आलेले आहेत त्यांना न्यू रिक्रूट्स असं म्हणतात. सो त्यांना काय करणं, तर त्यांचं बिहेवियर जे काही आहे, त्यांचं ॲटिट्यूड जे काही आहे, त्यांच्यामध्ये स्किल्स डेव्हलप करणं की जेणेकरून मीन्स दे कॅन डू देअर जॉब इन अ बेस्ट वे, इन अ बेस्ट मॅनर्स, मीन्स सो दॅट दे कॅन डू देअर जॉब इन अ मोर इफिशियंट वे. ते खूप इफिशियंटली चांगल्या प्रकारे त्यांचा जो काही जॉब आहे हा जॉब ते करू शकतील. त्याच्यासाठी काय दिलं जातं, ट्रेनिंग जे काही आहे हे दिलं जातं. ट्रेनिंग म्हणजे काय, तर
ट्रेनिंग हे काय आहे, इट इज अन सायंटिफिक प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द नॉलेज अँड स्किल ऑफ एम्प्लॉई. काय केलं जातं ह्याच्यामध्ये, नॉलेज आणि स्किल्स जी काही आहेत एम्प्लॉईची टू डू दॅट जॉब ती डेव्हलप केली जातात. सो इट इज अन ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी. ट्रेनिंग ही काय आहे तर ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी आहे की थ्रू विच पीपल लर्न ॲक्वायर न्यू स्किल्स आणि जॉबचं जे नॉलेज आहे ते घेत असतात. ट्रेनिंगमुळे तुमच्यामध्ये जे काही तुम्हाला अजून तुम्ही ट्रेनिंग जर तुम्ही घेतलं तर तो कोणत्याही प्रकारचं तुम्ही जॉब करणार आहात तो तुम्ही इफिशियंट वेने करू शकता. एक चांगल्या प्रकारे तुम्ही तो जॉब जो काही आहे तो तुमचा जॉब तुम्ही करू शकता. आणि मेन पर्पज काय असतो ट्रेनिंगचा की जे कोणी न्यू एम्प्लॉईज आलेले आहेत त्यांना अशा प्रकारे ट्रेन करणं की जेणेकरून ते त्यांचा जॉब आहे हा बेस्ट वेने करू शकतील. हा ट्रेनिंगचा काय असतो तर मेन एम असतो. मेन जो काही एम बोलतो आपण, उद्देश जो काही बोलतो आपण ट्रेनिंगचा, हा त्याचा काय असतो तर मेन एम असतो ट्रेनिंग करतानाचा. त्यांचे ट्रेनिंग शुड कव्हर द फॉलोइंग सब्जेक्ट्स. सो ट्रेनिंगमध्ये काय काय येतं, फर्स्ट रूल्स अँड पॉलिसीज ज्या काही आहेत कंपनीच्या, मीन्स कंपनीचे रूल्स काय आहेत, कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्या एम्प्लॉईजना, त्या कॅन्डिडेट्सना. देन रुटीन वर्क ऑफ ड्रग स्टोअर, मीन्स आता ड्रग स्टोअरमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून तुम्ही काम करताय तर तुमचं रुटीन वर्क, रोजचं वर्क तुमचं कसं असेल, तुम्हाला काय काय काम करायचं आहे. लाईक डिस्प्ले ऑफ इन्व्हेंटरी, म्हणजे जो काही डिस्प्ले आहे इन्व्हेंटरीचा, मीन्स रॅक जे काही आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करायचे आहेत. देन रेकॉर्डिंग मेथड्स ऑफ सेल दिवसभरामध्ये काय होतं आहे त्याची बिल कशी रेकॉर्ड करायची आहे, किंवा शेड्यूल H1 ड्रगची जी काही आहेत किंवा शेड्यूल NRX जे काही आहेत की जे आपण ह्याच्यामध्ये ज्युरिसमध्ये आपण शिकलेले आहोत. शेड्यूल H1ची बिल्स असतात ती कशी बनवायची, NRX असतात नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्यांची बिल्स कशी बनवायची. देन मेंटेनिंग कॅशबुक, प्रॉपर रॅपिंग कॅशबुक असतं. ओके, आपल्याला ह्याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये शिकायचं आहे DSBMच्या कॅशबुक. सो कॅशबुकमध्ये काय असतं तर सगळ्या डिटेल एंट्रीज असतात, कोणाकडून आपण किती माल घेतलेला आहे, कोणाला किती विकलेला आहे, कोणत्या डिस्ट्रीब्युटरला आपल्याला पेमेंट करायचं आहे, हे सगळं सांगितलं जातं. अँड प्रॉपर रॅपिंग म्हणजे काय तर मेडिसिन्स कशी पॅक करायची आहेत. समजा जर काय असेल खूप अशी मोठी बॉटल असेल देन तुम्हाला कॅरी बॅग जी काही येते, मीन्स कॉटनच्या ज्या काही बॅग्स येतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिलं पाहिजे. देन मेडिसिन्स असेल, टॅबलेट्स असतील ते त्याचं पॅकिंग कसं करायचं तर पेपर पाऊच येतात. सो यू शुड पॅक दॅट मेडिसिन विदिन दॅट पेपर पाऊच. सो दॅट रॅपिंग मीन्स पॅक तुम्हाला कसं करायचं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. मीन्स इन केस ऑफ ड्रग स्टोअर म्हणजे काय तर ड्रग स्टोअर रिलेटेड. देन द टेक्निकल नॉलेज ऑफ सेलिंग ऑफ प्रॉडक्ट विच आर गिव्हन इन बुकलेट्स, पॅम्पलेट्स, फिल्म्स अँड ब्राउचर्स. टेक्निकल नॉलेज, प्रॉडक्ट तुम्हाला सेल कसा करायचा आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय केलं जातं तर माहिती सांगितली जाते. म्हणजे समजा एखादा तुमच्याकडे काय आहे आयोडेक्स मागितलं तुमच्याकडे कोणी की तर आयोडेक्स नाही आहे तुमच्याकडे, बट त्याला सबस्टिट्यूट दुसरा कुठचा तरी पेन बाम आहे तुमच्याकडे, स्ट्रॉंग बाम आहे किंवा टायगर बाम असं जर कुठलं जर असेल तर तुम्ही ते तिथे द्यायचं. हे जे टेक्निकल नॉलेज आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे. Then dealing with customers who visit the drug. See, this is very important part. So training is generally given regarding as how to approach a customer, how to display and introduce goods and how to demonstrate. Means mainly आता सी आपला जो सेल आहे कस्टमर जेव्हा कस्टमर डिपेंडंट आहे, जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येणार तेव्हाच काय होणार तुमचा सेल होणार तुमच्या फर्मचा. सो तुम्ही हे जे कोणी कस्टमर्स आहेत ह्या कस्टमर्सशी तुम्ही कसं बिहेव करताय, त्यांच्याशी कसं बोलताय, त्यांच्याशी चांगलं नम्रपणे कसं बोलताय, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स कसं करताय एखादा प्रॉडक्ट घ्यायला की लाईक दॅट. मीन्स ॲज अ फार्मासिस्ट म्हणून तुम्ही काम करत असाल तेव्हा तुम्हाला जनरली मग त्यांनी विचारलं झालं मग अजून काय हवं आहे तुम्हाला, किंवा एखादा स्पेशल न्यू प्रॉडक्ट आता तुमच्याकडे आला असेल. फॉर एक्झाम्पल आता जर कोरोना आहे किंवा कोणता नवीन सॅनिटायझर तुमच्याकडे आला आहे किंवा नवीन अँटीसेप्टिक आलं आहे, ह्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही सांगितली पाहिजे कस्टमर्सना.
देन हायलाइट्स ऑफ न्यू प्रॉडक्ट शुड बी नोन टू फार्मासिस्ट. म्हणजे काय तर जे काही न्यू प्रॉडक्ट येतात मार्केटमध्ये दॅट शुड बी डिस्कस वेन एवर इट अराइव्स इन द ड्रग स्टोर सो दॅट ईच सेल्समन ऑफ द ड्रग स्टोर गेट नॉलेज अबाउट इट. मीन्स समजा काय आलं कोणताही नवीन प्रॉडक्ट आला एखादा तुमच्या ड्रग स्टोअरमध्ये, नवीन हँडवॉश आला असेल, नवीन सॅनिटायझर आला असेल तर त्याच्याबद्दल, किंवा नवीन कोणताही फेसवॉश आला असेल, इव्हन टॅबलेट आली असेल नवीन कोणती, काही जे नवीन येईल तुमच्याकडे तर त्याच्याबद्दल तुम्ही सेल्समनना सगळ्या सांगितलं पाहिजे. फार्मासिस्ट असेल तिथे त्या फार्मासिस्टने सगळ्यांना सांगितलं पाहिजे सेल्समनना की हा प्रॉडक्ट आपल्याकडे नवीन आलेला आहे, की जेणेकरून सगळ्यांनाच त्या प्रॉडक्टबद्दल माहिती होईल अलॉंग विथ फार्मासिस्ट. देन इन केस ऑफ हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन, okay, so when you are handle the prescription that time this training is very important. means डोज कसा प्रिस्क्रिप्शनवरती काय लिहिलेलं असतं डॉक्टरनी. देन समजा ते लोकल एले असतं फॉर लोकल ॲप्लिकेशन ओनली. लोकल ॲप्लिकेशन ओनली म्हणजे काय तर फॉर एक्सटर्नलीच आपल्याला ते काय करायचं असतं, अप्लाय करायचं असतं, त्याला लोकल ॲप्लिकेशन असं म्हटलं जातं. सो हे जे काही असतात मीन्स पर्टिक्युलर थिंग्स ज्या काही असतात की ज्या प्रिस्क्रिप्शनवर असतात, डॉक्टरने दिले शॉर्ट फॉर्म्स असतात, ते काय करायचे तर ते ट्रेनिंगमध्ये सांगायचे असतात फार्मासिस्टला. जे कोणी सिनियर्स असतात किंवा जे कोणी ट्रेनी असतात जे ट्रेनिंग देत असतात त्यांनी सांगायचे असतात. देन सी डिस्कशन ऑन, त्याच्यामध्ये अजून काय कवर केलं जातं तर डिस्ट्रीब्युटर्स कुठे लोकेट आहेत, वेअर द डिस्ट्रीब्युटर्स आर लोकेटेड नियर साईड. मीन्स आपण ज्यांच्याकडून मेडिसिन्स घेतो आहे, परचेस करतो आहे तर त्याचे जे कोणी डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे कोण स्टॉकिस्ट असतात, त्या आपण चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर बघितला होता. तर आपण ज्यांच्याकडून मीन्स सिप्ला कंपनी लांब असते कुठेतरी, समजा सिप्ला कंपनी गोव्याला आहे तर तुम्ही गोव्याला जाता का, सिप्ला मीन्स एखादा कोणाचा ड्रग स्टोअर असेल तर ती व्यक्ती गोव्याला जाणार आहे का तिकडे जे काही प्रॉडक्ट हवे ते आणायला? ऑफकोर्स नॉट, कारण इट विल नॉट ॲफोर्डेबल टू यू. ते तुम्हाला ॲफोर्डेबल नाही आहे, तुम्हाला परवडण्याजोगं नाही आहे ते की पर्टिक्युलर सिप्ला कंपनीचा माल आणण्यासाठी इथून रत्नागिरीतून, चिपळूणमधून किंवा देवरुखमधून गोव्याला जाणं आणायला. सो दॅट डिस्ट्रीब्युटर्स जे काही आहेत हे डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट केलेले असतात प्रत्येक ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल. सो ते डिस्ट्रीब्युटर कुठे जवळपास आपल्या कोणते कोणते डिस्ट्रीब्युटर आहेत ह्याची माहितीसुद्धा ट्रेनिंगमध्ये फार्मासिस्टला दिली जाते. का दिली जाते? डिस्ट्रीब्युटर सांगण्याचं महत्त्व काय की जेणेकरून समजा जेव्हा काय होईल, एखादा कस्टमर तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडचा तो प्रॉडक्ट संपलेला आहे. समजा आता सिप्ला कंपनी धरा एक्झाम्पल, आता सिप्ला कंपनीचे आयबुजेसिक प्लस सिरप आहे आणि ते तुमच्याकडचं संपलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं असतं ट्रेनिंगमध्ये की सिप्ला कंपनीचे डिस्ट्रीब्युटर दुसरीकडे म्हणजे रत्नागिरीमध्ये आहेत असं सांगितलेलं असतं. सो हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या कस्टमरला सांगू शकता की आज आमच्याकडे हे सिरप संपलेलं आहे, बट उद्याच्या दिवसात मीन्स रत्नागिरीतून समजा आता देवरुख असेल, फॉर एक्झाम्पल देवरुख कन्सिडर करा. सो रत्नागिरीतून देवरुखमध्ये एका दिवसात ते पार्सल येऊ शकतं. मीन्स सकाळी जरी ऑर्डर दिली किंवा आदल्या दिवशी जरी ऑर्डर दिली तरी दुसऱ्या दिवशी ते पार्सल येऊ शकतं. सो तुम्ही त्या कस्टमरना, जर तुम्हाला स्टॉकिस्ट त्याचा माहीत असेल रत्नागिरीला आहे तर तुम्ही सांगू शकता की तुम्हाला उद्याच्या दिवसात हे पार्सल आहे हे मिळेल. मीन्स उद्याच्या दिवसात हे जे आयबुजेसिक प्लस सिरप जे काही आहे ते तुम्हाला मिळेल. सो दिस डिस्कशन जे आहे ऑन द लोकेशन ऑफ व्हेरियस लाईन्स ऑफ मर्चंडाईज मीन्स दॅट इज डिस्ट्रीब्युटर्स in the drug store, so that when a customer makes enquiries about the required goods, the salesman should be in a position to show and discuss it promptly. म्हणजे सेल्समन जो काही आहे तो त्यांना सांगू शकेल. So these things are covered in the training. Which things that covered in the training? That rules and policies ज्या काही आहेत of enterprises. Then routine work of drug store. In that routine work includes display of inventory. Then recording methods of sale. Recording methods, how to record the sale. Then maintaining cash book, proper wrapping. Then technical knowledge of selling product. Technical knowledge regarding the selling of the product. Then dealing with customers who visit the
drugstore, and highlights of new products should be known, and handling of prescription. सो दिस थिंग्स आर कवर्ड इन ट्रेनिंग. ह्या थिंग्स आहेत ह्या ट्रेनिंगमध्ये कव्हर केल्या जातात. सो इन एक्झाम यू आस्क द क्वेश्चन दॅट इज विच means training should which subjects are covered in the training. So these points you should know. Then next is the types of training. ट्रेनिंगचे टाईप कोणते कोणते आहेत. सो देअर आर टोटल 5 टाईप्स ऑफ ट्रेनिंग. 5 टाईप्स असतात ट्रेनिंगचे. इंडक्शन ट्रेनिंग की जे स्टार्टिंगला दिलं जातं आणि हे शॉर्ट ड्युरेशनचं असतं. देन प्रमोशनल ट्रेनिंग. प्रमोशनल ट्रेनिंग म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे, समजा 2 वर्ष काम करत असेल तर 2 वर्षांनी जेव्हा त्याचं प्रमोशन होणार आहे तेव्हा त्याला प्रमोशनल ट्रेनिंग हे दिलं जातं. देन रिफ्रेशर ट्रेनिंग. रिफ्रेशर ट्रेनिंग म्हणजे काय तर रिफ्रेश करण्यासाठी. मीन्स कंपनीमध्ये आहात तुम्ही, 1-3 वर्ष आहात तिथे जॉब करताय, तुम्ही तोच जॉब करताय, डेली रुटीन वर्क तेच करताय. समजा जॉब करून तुम्हाला कंटाळा आला असेल, खूप कंटाळा आला, तुम्ही तोच रोज तेच वर्क करून, आणि तुमचं नॉलेज आहे अपग्रेड करण्यासाठी हे रिफ्रेशर ट्रेनिंग जे काही आहे हे दिलं जातं. देन जॉब ट्रेनिंग. जॉब ट्रेनिंग मीन्स न्यूली रिक्रुटेड जे काही असतात ते त्यांना जॉब ट्रेनिंग दिलं जातं. मीन्स अंडर सुपरवायझर्सच्या अंडर हे ट्रेनिंग असतं. देन सेफ्टी ट्रेनिंग. सो सेफ्टी ट्रेनिंगमध्ये काय असतं, समजा उद्या जाऊन तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये काम करतायत, तिथे मशीनला काही प्रॉब्लेम आला किंवा तुमच्या कंपनीला आग लागली, तेव्हा तुम्ही कोणती खबरदारी घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, हे सगळं सेफ्टी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. सो नाऊ वी विल डिस्कस इट वन बाय वन. सो इन दॅट फर्स्ट वन इज द इंडक्शन ट्रेनिंग. सो इन दॅट इंडक्शन ट्रेनिंगमध्ये काय असतं, it means this training refers to the process of introducing the new employees to the organization as well as to the existing staff members. कशासाठी असतं हे, न्यू एम्प्लॉई जे काही आलेले आहेत आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, सो त्यांची सगळ्यांसोबत ओळख व्हावी, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही सगळे स्टाफ आहेत त्यांच्यासोबत ओळख व्हावी, ह्याच्यासाठी हे ट्रेनिंग असतं. आणि ह्याच्यामध्ये मीन्स पॉलिसीज, प्रोसिजर्स आणि रेग्युलेशन्स ज्या काही आहेत ऑर्गनायझेशनच्या त्या त्यांना सांगितल्या जातात. आता तुम्ही जेव्हा फर्स्ट इयरला आलात तेव्हा फर्स्ट इयरला आल्यानंतर तुमचा इंडक्शन प्रोग्राम झाला, जर तुम्हाला आठवत असेल तर. त्या इंडक्शन प्रोग्राममध्ये तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला सगळी इंट्रोड्यूस करून दिली की आपलं कॉलेज कसं आहे, देन आपलं फार्मा फील्ड जे काही आहे हे कसं आहे. फार्मा फील्डमध्ये आपली फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मीन्स त्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या अंडर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. देन यू विल बिकम द रजिस्टर्ड फार्मासिस्ट. देन ओव्हरऑल ऑल स्टाफ कसा आहे हे सगळं तुम्हाला काय दिलं जातं तर सांगितलं जातं त्याच्यामध्ये इंडक्शन ट्रेनिंगमध्ये. इट्स शॉर्ट ड्युरेशन ट्रेनिंग. आणि ह्याच्यामध्ये समजा हे ट्रेनिंग MRला जेव्हा दिलं जातं, MR म्हणजे कोण, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज असतात, त्यांना हे ट्रेनिंग जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, विथ एरिया सेल्स मॅनेजर, जे कोणी एरिया सेल्स मॅनेजर आहेत तर ते त्या MRसोबत जातात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसोबत, आणि जवळपासचे जे कोणी डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत मग त्यांच्यासोबत त्याने कसं बोलायचं, सो असे कॉल केले जातात, डॉक्टरांसोबत कॉल केला जातो किंवा हे 1-2 दिवसाचं असतं. बट नंतर MRला मीन्स जे काही 15 दिवसाचं म्हणा किंवा 13 डेजचं 1 मंथचं जे प्रॉपर ट्रेनिंग आहे ते नंतर मिळतंच त्याला. बट हे जे इंडक्शन ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये काय केलं जातं की जे कोणी नवीन एम्प्लॉई आहेत त्यांना ओव्हरऑल माहिती आहे आपल्या ऑर्गनायझेशनबद्दल, सो त्या इन्फॉर्मेशन त्यांना ओव्हरऑल इन्फॉर्मेशन जी काही आहे ती इन्फॉर्मेशन त्यांना सांगितली जाते त्या स्टाफला. देन नेक्स्ट इज द प्रमोशनल ट्रेनिंग. सो आता ह्याच्यामध्ये काय असतं, पहिलं जे आपण बघितलं इंडक्शन ट्रेनिंग, तर
एम आर जे आहेत ते एरिया सेल्स मॅनेजरसोबत जातात आणि मग त्यांनी केमिस्टसोबत कसं वागायचं, डिस्ट्रीब्युटरसोबत कसं वागायचं, एम आर डॉक्टर जे काही आहेत, सो आपल्या एरियामधले कोणते कोणते डॉक्टर आहेत, मोस्टली आपल्याला कोणते डॉक्टर जास्त बिझनेस देतात, हे सगळं इन जनरल सांगितलं जातं. एम आर जे असतात त्यांचं काय असतं, पर्टिक्युलर कॉलची वेळ असते. मीन्स कॉल करण्याची वेळ जी काही आहे, एम आर कॉल ह्या वेळेत ॲक्सेप्ट केले जातील. मीन्स जनरली त्यांचा टाईम असतो 1 ते 2, ह्या वेळेत एम आरचे कॉल्स ॲक्सेप्ट केले जातील. सो हे जनरल इन्फॉर्मेशन त्यांना सांगितली जाते. देन प्रमोशनल ट्रेनिंग म्हणजे काय, तर ऑलरेडी तुम्ही त्या पोझिशनमध्ये आहात, एखाद्या याचं एम आर आहात तुम्ही, आणि समजा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आहात आणि उद्या तुम्हाला हायर पोस्ट मिळणार आहे, मीन्स तुम्ही एरिया सेल्स मॅनेजर होणार आहात, त्यावेळेला तुम्हाला प्रमोशनल ट्रेनिंग दिलं जातं. मीन्स इन मेनी ऑर्गनायझेशन्स training is given to the existing employees to meet the requirements of higher post. सो एम आर असताना तुम्ही कसं काम करत होतात, तर डॉक्टरांसोबत मीन्स तुम्ही काम करत होतात लो लेवलला, बट आता तुमची जी पोस्ट आहे, पोझिशन जी काही आहे, तुम्ही एरिया सेल्स मॅनेजर होणार आहात, तुमची जी पोझिशन काही आहे ही पोझिशन तुमची वाढणार आहे. सो तुम्ही कसं बिहेव केलं पाहिजे, जे काही आपल्या अंडर एम्प्लॉईज असतील त्यांच्यासोबत त्यांच्यावरती तुम्ही सुपरवाईज कसं केलं पाहिजे, हे सगळं ह्या प्रमोशनल ट्रेनिंगमध्ये सांगितलं जातं. प्रमोशनल ट्रेनिंग म्हणजे काय, तर इन मेनी ऑर्गनायझेशन ट्रेनिंग इज गिव्हन टू द एक्झिस्टिंग एम्प्लॉईज टू मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ हायर पोस्ट. सच अ ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज अ प्रमोशनल ट्रेनिंग. ह्या ट्रेनिंगला काय म्हणतात, तर प्रमोशनल ट्रेनिंग असं म्हणतात. देन रिफ्रेशर ट्रेनिंग म्हणजे काय, तर तुम्ही ऑलरेडी त्या फर्ममध्ये काम करत आहातच, ओके, खूप वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये काम करत आहात आणि तेच काम करून तुम्हाला कंटाळा आलेला आहे, रोज तुम्ही तेच काम करताय. सो तुम्हाला अजून त्या फील्डमधलं तुम्हाला अजून नॉलेज घेता यावं, मीन्स लेटेस्ट डेव्हलपमेंट काय झालेले आहेत तुमच्या फील्डमध्ये ह्याबद्दल तुम्हाला नॉलेज घेता यावं आणि तुम्ही मोटिवेट व्हावं त्याच्याकडून आणि परत तुम्ही चांगल्या प्रकारे कामाला लागावं, ह्याच्यासाठी रिफ्रेशर ट्रेनिंग आहे हे दिलं जातं. So the training is given to the employee in order to update their knowledge with respect to the latest development in their respective field. That is PCI, Pharmacy Council of India, has organized a number of workshops in order to update the knowledge of working pharmacists in various hospitals in the country. PCI जे आहे मीन्स फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे, हे काय करत असतं, वर्कशॉप अरेंज करत असतं. का वर्कशॉप अरेंज करत असतं, तर जे कोणी फार्मासिस्ट आहेत, ज्या डिफरंट हॉस्पिटल्समध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून ते जे काम करत आहेत, सो इन ऑर्डर टू अपडेट द नॉलेज, त्यांचं जे काही नॉलेज आहे हे अपडेट करण्यासाठी, मीन्स व्हेरियस हॉस्पिटल्समध्ये ते काम करत असतात, सो त्यांचं नॉलेज जे काही आहे ते नॉलेज अपडेट करण्यासाठी रिफ्रेशर ट्रेनिंग जे काही आहे हे रिफ्रेशर ट्रेनिंग दिलं जातं एम्प्लॉईजना. देन नेक्स्ट इज द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय, तर ट्रेनिंग इज गिव्हन टू न्यूली रिक्रुटेड एम्प्लॉईज, मीन्स नवीन जे कोणी कॅन्डिडेट आलेले आहेत, नवीन एम्प्लॉई जे कोणी आलेले आहेत त्यांना हे जॉब ट्रेनिंग आहे हे दिलं जातं. द इन्स्ट्रक्शन्स आर गिव्हन बाय सुपरवायझर टू द न्यू वर्कर्स अँड दॅट न्यू वर्कर्स दॅट हॅव टू फॉलो दॅट इन्स्ट्रक्शन्स. मीन्स जे कोणी काय असतं, असिस्टंट मीन्स सुपरवायझर असतात, सिनियर एम्प्लॉईज जे कोणी असतात, सो ते काय करतात, ते सुपरवायझर असतात, ते इन्स्ट्रक्शन देत असतात नवीन वर्कर्सना, सो दॅट दे कॅन वर्क स्मूथली इन द न्यू एन्व्हायरमेंट, ज्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील. सो इन जॉब ट्रेनिंग इन दिस ट्रेनिंग इज गिव्हन टू द न्यूली रिक्रुटेड एम्प्लॉईज, नवीन जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. द इन्स्ट्रक्शन्स आर गिव्हन by a supervisor to the new workers so that they can work smoothly in the new environment. Instructions are given to new workers so that
त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये काम करू शकतील. दिस इज कॉल्ड जॉब ट्रेनिंग. सो दिस ट्रेनिंग इज गिव्हन टू न्यूली रिक्रुटेड एम्प्लॉईज. नवीन जे कोणी एम्प्लॉईज आहेत त्यांना काय दिलं जातं, हे ट्रेनिंग जे काही आहे हे दिलं जातं. देन ज्या इन्स्ट्रक्शन्स ज्या काही आहेत ह्या दॅट आर गिव्हन बाय सुपरवायझर टू द न्यू वर्कर. नवीन वर्कर्स जे कोणी आहेत मग त्यांना काय दिल्या जातात, ह्या इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग द जॉब रिलेटेड ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या दिल्या जातात. त्यांनी जॉब कसा केला पाहिजे, नवीन जॉब आहे, सो हाऊ टू बिहेवियर दॅट, हाऊ टू डू रुटीन वर्क, रूल्स रेग्युलेशन्स जे काही आहेत त्याला जॉब ट्रेनिंग असं म्हणतात. देन सेफ्टी ट्रेनिंग. सेफ्टी ट्रेनिंग मीन्स वॉट, दिस ट्रेनिंग इज गिव्हन टू द वर्कर्स टू हँडल द डेंजरस मशीन्स अँड मटेरियल इन ऑर्डर टू अवॉइड एनी ॲक्सिडंट, फॅटल ॲक्सिडंट्स. म्हणजे काय तर तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट आहात, सो फार्मासिस्ट उद्या जाऊन तुम्ही कंपनीमध्ये मशीन्स हँडल करणार आहात, तुमचं केमिकल्ससोबत कॉन्टॅक्ट येणार आहे. सो दॅट टाईम कोणतीही ॲक्सिडंट होऊ नये, मीन्स कोणताही अपघात होऊ नये तुम्हाला. सो सेफ्टीसाठी, म्हणजे सेफ्टी म्हणजे काय तर तुमची सुरक्षितता. सो दॅट दिस ट्रेनिंग इज गिव्हन टू द वर्कर. तुमच्या सुरक्षिततेसाठी हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. टू हँडल द डेंजरस मशीन्स अँड मटेरियल्स, मीन्स दिस ट्रेनिंग इज गिव्हन टू द वर्कर्स टू हँडल द डेंजरस मशीन्स अँड मटेरियल इन ऑर्डर टू अवॉइड अँड फॅटल ॲक्सिडंट्स, मीन्स कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी. सी फार्मासिस्ट आर ट्रेन टू हँडल रेडिओ आयसोटोप्स. सी रेडिओ आयसोटोप्स दीज आर द कार्सिनोजेनिक इन द नेचर, सो विच आर यूज ॲज अ मेडिसिन्स ऑर डायग्नॉस्टिक पर्पजसाठी हे रेडिओ आयसोटोप्स यूज केले जातात. बट सी दीज आर द कार्सिनोजेनिक इन नेचर. दिस रेडिओ आयसोटोप्स that you had studied in pharmaceutical chemistry 1 in your first year. सो ते कार्सिनोजेनिक नेचर असतं आणि ते ॲज अ मीन्स मेडिसिन म्हणून किंवा डायग्नॉस्टिक पर्पजसाठी वापरले जातात. सो फार्मासिस्टना त्याच्यासाठी मग काय केलं जातं तर ट्रेनिंग दिलं जातं रेडिओ आयसोटोप्स हे हँडल करण्यासाठी. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेफ्टी ट्रेनिंग. त्याला काय म्हणतात तर सेफ्टी ट्रेनिंग असं म्हणतात. सो दीज आर द टाईप्स ऑफ ट्रेनिंग. हे काय आहे, ट्रेनिंगचे टाईप्स आहेत. दॅट इज इंडक्शन ट्रेनिंग, प्रमोशनल, रिफ्रेशर, जॉब अँड सेफ्टी. सो दीज इंडक्शन ट्रेनिंग ह्याच्यामध्ये काय केलं जातं दॅट इट रेफर्स टू इंट्रोड्युसिंग न्यू एम्प्लॉई टू द ऑर्गनायझेशन अँड इट इज अ शॉर्ट ड्युरेशन ट्रेनिंग. प्रमोशनल ट्रेनिंग इट इज गिव्हन टू द एक्झिस्टिंग एम्प्लॉईज. देन रिफ्रेशर ट्रेनिंग इज गिव्हन टू एम्प्लॉईज in order to update their knowledge, okay, with respect to latest development in their field. Then this job training is given to the newly recruitments and newly employees. And safety training means regarding your safety, regarding the employee safety, this training is given. Then next there are the methods of training. So there are following two methods they are used for training the employee. ट्रेनिंगच्या काय आहेत दोन मेथड आहेत. दॅट इज फर्स्ट इज ऑन द जॉब ट्रेनिंग अँड ऑफ द जॉब ट्रेनिंग. दोन मेथड आहेत, ऑन द जॉब ट्रेनिंग आहे आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग आहे. सो ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय तर की जिथे तुम्ही जॉब करणार आहात तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. प्रॅक्टिकल ट्रेनिंग इज गिवन, दॅट इज कॉल्ड ऑन द जॉब ट्रेनिंग. आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय तर आउटसाईडला मीन्स दुसरीकडे कुठे लेक्चर्स असतील तिथे मीन्स दुसरीकडे कुठे सेमिनार्स असतील, कॉन्फरन्सेस असतील, तिथे जाऊन तुम्हाला ते ट्रेनिंग घ्यावं लागतं. त्याला ऑफ द जॉब ट्रेनिंग असं म्हणतात. सो नाव यू विल सी फर्स्ट ऑन द जॉब ट्रेनिंग. ऑन द जॉब ट्रेनिंग काय आहे ते आपण बघूया. So it is this training is given to the workers to handle the dangerous machines and materials in order to avoid any fatal. On the job training it is a practical training. It is given to the employee so that they can learn while working in the
ऑर्गनायझेशन. सो द ट्रेनिंग शुड बी व्हेरी सिम्पल अँड इकॉनॉमिकल. हे जे ट्रेनिंग आहे कुठलं ऑन द जॉब ट्रेनिंग आहे हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे जे एम्प्लॉईजना दिलं जातं सो दॅट दे कॅन लर्न वाईल वर्किंग. म्हणजे जेव्हा ते काम करत असताना ते शिकत जातील, मीन्स दे विल लर्न दॅट. सो द टाईप्स ऑफ ट्रेनिंग आर ॲज फॉलोज, मीन्स फॉलोइंग मेथड्स. ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये कोणत्या टाईप्स आहेत फर्दर, त्या टोटल 8 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. सो इन दॅट फर्स्ट वन इज द कोचिंग आणि काउन्सिलिंग. फर्स्ट वन काय आहे, कोचिंग आहे आणि काउन्सिलिंग आहे. आता कोचिंग आणि काउन्सिलिंगमध्ये काय असतं तर जे कोणी सिनियर्स आहेत, मीन्स कोच बोलतात ना तुम्ही, कोच हा वर्ड ऐकला असेल. सो इट इज गिव्हन बाय द सुपरवायझर टू द सबऑर्डिनेट्स. मीन्स तुमचे जे कोणी सिनियर आहेत किंवा कोच आहेत जे एक्सपर्ट आहेत ते त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देत असतात, न्यू आलेल्या एम्प्लॉईना. सो दॅट टाईम दे प्रोव्हाइड द गाईडलाईन्स अँड इन्स्ट्रक्शन्स टू देम. त्यावेळेला ते काय करतात, गाईडलाईन्स मीन्स तुम्ही जिथे काम करताय कंपनीमध्ये, सपोज आता मार्केटिंगचा तुम्ही जॉब करताय, सो तुम्ही कशा प्रकारे वागायचं आहे, तुमचा ॲपिरन्स कसा असला पाहिजे, तुम्ही पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, देन हाऊ टू बिहेव, हाऊ टू मेंटेन रिलेशनशिप विथ अदर एम्प्लॉईज. ते सगळं ज्या काही गाईडलाईन्स आहेत किंवा इन्स्ट्रक्शन्स ज्या काही असतील, ऑर्डर असेल, मीन्स किती कॉल करायचे आहेत दिवसभरामध्ये, देन तुम्ही मीन्स त्याला रिपोर्टिंग करायचं असतं. आज दिवसभरामध्ये आपण किती कॉल केले, कुठल्या कुठल्या डॉक्टरांसोबत कॉल केले, त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं. MR जे असतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी रिपोर्टिंग करायचं असतं कंपनीला. सो दॅट इन्क्लूड इन द कोचिंग अँड काउन्सिलिंग. ते ह्याच्यामध्ये येतं कोचिंग आणि काउन्सिलिंगमध्ये. मीन्स दिस ट्रेनिंग इज गिव्हन बाय द सुपरवायझर टू देअर सबऑर्डिनेट्स. So they provide the guidelines and instructions to them so that they can perform their job with satisfaction. Means here they are providing guidelines and instructions to that employee so that they can perform their job. So त्याच्यामुळे ते जॉब काय करतील, परफॉर्म करत असतील विथ देअर सॅटिस्फॅक्शन. म्हणून त्याला काय बोलतात तर कोचिंग अँड काउन्सिलिंग असं म्हटलं जातं. कोचिंग आणि काउन्सिलिंगमध्ये ह्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. देन नेक्स्ट इज द व्हेस्टिब्यूल ट्रेनिंग. मीन्स व्हेस्टिब्यूल ट्रेनिंग जे काही आहे दॅट इज गिव्हन आफ्टर सिलेक्शन. सिलेक्शन झाल्यानंतर हे जे ट्रेनिंग आहे हे ह्याला दिलं जातं एम्प्लॉईजना. सो व्हेस्टिब्यूल ट्रेनिंगमध्ये जनरली आता हे जे ट्रेनिंग आहे इज गिव्हन टू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्स इन लार्ज फार्मास्युटिकल houses. So training is given to the employees after their selection for the job. The employees start working after getting formal training. आता व्हेस्टिब्यूल ट्रेनिंगमध्ये काय असतं जनरली की सिच्युएशन अशी क्रिएट केली जाते, म्हणजे जे कोणी ट्रेनी असतात किंवा कोच असतात ते असे डॉक्टर म्हणजे समोरासमोर त्यांना शिकवण्यासाठी ट्रेनी आहेत ते डॉक्टरचा रोल प्ले करतात. मीन्स एक्झॅक्टली रियालिटीमध्ये ते डॉक्टर नाहीत किंवा ते डॉक्टर नसतातच, बट जो एम्प्लॉई आहे त्याला ट्रेन करण्यासाठी त्याला समजावं की आपण डॉक्टरांशी कसं बोललं पाहिजे किंवा डॉक्टरांनी जर आपल्याला एखादा कुठला क्रॉस क्वेश्चन केला तर त्याला आपण कसं उत्तर दिलं पाहिजे, आपण डिबेट कसं केलं पाहिजे, ह्याला व्हेस्टिब्यूल ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे तशी सिच्युएशन जी काही आहे ही सिच्युएशन त्यांच्यासमोर क्रिएट केली जाते आणि त्यांनी काय करायचं त्याला फेस कसं करायचं हे व्हेस्टिब्यूल ट्रेनिंगमध्ये असतं. म्हणजे हे जे ट्रेनिंग आहे दॅट ट्रेनिंग इज गिव्हन आफ्टर सिलेक्शन. त्या एम्प्लॉईचं सिलेक्शन केल्यानंतर हे ट्रेनिंग आहे हे दिलं जातं अँड से जनरली MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्सना हे ट्रेनिंग आहे हे दिलं जातं. देन ॲपॅरेंटसशिप ट्रेनिंग. आता ॲपॅरेंटसशिप ट्रेनिंगमध्ये काय असतं की जनरली आता तुम्ही बघितलं की जे ITIA वगैरे करतात, सो ITIAचे जे स्टुडंट्स आहेत ते जनरली मग हे ॲपॅरेंटस तेव्हा त्यांना स्टायफंड पण असतो, मीन्स त्यांना स्टायफंड पण मिळतो ॲपॅरेंटसशिप जेव्हा करतात तेव्हा. मीन्स हे जे काही असतात ट्रेनिंग इज गिव्हन बाय प्लेसिंग द न्यू एम्प्लॉई अंडर द चार्ज ऑफ सिनियर अँड क्वालिफाईड एम्प्लॉई. जे कोणी सिनियर एम्प्लॉई आहेत म्हणजे जे कोणी क्वालिफाईड एम्प्लॉई आहेत तर त्यांच्या अंडर काय करायचं असतं, तो जो कोणी
कॅन्डिडेट आहे त्याने त्यांच्यासोबत काम करायचं असतं. मीन्स ॲपॅरेंटस दॅट टाईम लर्न द स्किल बाय ऑब्झर्विंग अँड असिस्टिंग. म्हणजे जे आपले सिनियर आहेत किंवा जे आपले सुपरवायझर जे कोणी आहेत, क्वालिफाईड जे कोणी आहेत, तर ते कसं काम करतात, ते काम कसं करतात ते ऑब्झर्व करायचं असतं आणि त्यांना त्याच्या कामामध्ये मदत करायची असते. सी दे स्टुडंट फार्मासिस्ट गेट his hospital training while working in a dispensary under the supervision of a pharmacist. मी स्टुडंट फार्मासिस्ट. आता समजा तुम्ही जस्ट आता पासआउट होऊन एखाद्या ह्याच्यामध्ये गेलेला आहेत फर्ममध्ये, तर तिथे फर्ममध्ये ट्रेनिंग करताना अदर फार्मासिस्ट तिथे कोणी असेल, म्हणजे कोण, तर तिथे कोण सिनियर फार्मासिस्ट असेल. ते सिनियर फार्मासिस्ट कसं काम करतात हे तुम्ही ऑब्झर्व करायचं असतं आणि ते ऑब्झर्व करून त्यांना त्यांच्या कामामध्ये तुम्ही मदत करायची असते. दिस इन्क्ल्यूड द ॲपॅरेंटशिप. त्याला काय बोलतात तर ॲपॅरेंटाईज ट्रेनिंग असं म्हटलं जातं. आणि त्या पर्टिक्युलर त्यांना ते स्टायफंडसुद्धा मिळत असतो जेव्हा ॲपॅरेंटशिप करत असतात तेव्हा. देन जॉब रोटेशन ट्रेनिंग आहे. आता जॉब रोटेशनचा मीनिंग काय होतो, एकाकडून दुसऱ्याकडे जायचं. मीन्स समजा तुम्ही ह्युमन ॲनाटॉमीच्या लॅबमध्ये आहात, सो ह्युमन ॲनाटॉमी लॅबमधून तुम्ही रोटेट कुठे व्हायचं आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 लॅबला. जॉब रोटेशनमध्ये काय असतं, समजा एखाद्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, तिथे तुम्ही आहात मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला, तर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला दुसरा डिपार्टमेंट पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे, तिथे तुम्हाला ट्रान्सफर केलं जातं. उद्देश काय असतो त्याचा, तर तुम्हाला सगळीकडचं नॉलेज असलं पाहिजे. मीन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय चाललं आहे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे, पॅकेजिंगमध्ये काय चाललेलं आहे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. सी मीन्स काही मोठी मेडिकल असतात, तर तिथे मीन्स खूप जसे की 15 ते 20 असे टोटल सेल्समन फार्मासीज धरून तिथे ते काम करत असतात इन सम बिग फार्मसीज. तर तिथे काय केलं जातं, प्रत्येकाकडे असं डिपार्टमेंट दिलं जातं. मीन्स एकाने ऑर्डर काढायची, देन एकाने चेक द्यायचा, एकाने जे काही बिल येतं डिस्ट्रीब्युटरकडून, मीन्स आपण जे मेडिसिन घेतो ते बिल कम्प्युटरला फीड करायचं, तर एकाने चेक लिहायचा, जे अशी कामं दिलेली असतात. बट सी की जो कोणी चेक लिहितो तर त्या चेक लिहिणाऱ्याला कम्प्युटरवरती बिल मारायचं हे सुद्धा काम सांगितलं पाहिजे. म्हणजे काय तर सगळंच आलं पाहिजे, सगळंच शिकता आलं पाहिजे, आपल्याला काही येत नाही असं होता कामा नाही आहे. ह्याच्यासाठी जॉब रोटेशन ट्रेनिंग जे काही आहे हे दिलं जातं. मीन्स दिस ट्रेनिंग इज गिव्हन टू द एम्प्लॉईज बाय रोटेटिंग देम थ्रू द नंबर ऑफ रिलेटेड जॉब्स. See now, for example, manufacturing chemist working in tablet section is shifted to capsule section or syrup section. ओके, किंवा सिरप सेक्शनमध्ये जो कोणी असेल त्याला दुसऱ्या फ्लुइड सेक्शनला सेपरेट काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं आणि तिथे जाऊन त्याला ट्रेनिंग दिलं जातं. त्याला जॉब रोटेशन ट्रेनिंग असं म्हटलं जातं. देन अंडर स्टडी ट्रेनिंग मीन्स हे जे ट्रेनिंग आहे, दिस ट्रेनिंग विच इज प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉईज हू हॅव बीन प्रमोटेड टू हायर लेवल जॉब्स इज कॉल्ड अंडर स्टडी ट्रेनिंग. त्याला अंडर स्टडी ट्रेनिंग असं म्हणतात. मीन्स हायर लेवलचा जॉब जे काही आहे ते करणार, पुढे तुमचं जाऊन प्रमोशन होणार असेल, तो जॉब तुम्हाला करायचा आहे, सो तुम्ही अंडर स्टडी असता. मीन्स ट्रेनिंगच्या त्या प्रोसेसमध्ये असता आणि ट्रेनिंग झाल्यावरती तुमचं पोस्टिंग पुढच्या ह्याला होणार आहे. मीन्स सिनियर सुपरवायझरला तुमचं पोस्टिंग होणार आहे, त्याला अंडर स्टडी ट्रेनिंग म्हणतात. देन स्पेशल प्रोजेक्ट ट्रेनिंग. This training is given to special project which is closely related to his job so that he can be well acquired with or her job. मग ह्याच्यामध्ये स्पेशल प्रोजेक्ट जे काही आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग एखाद्या पर्टिक्युलर स्पेशल प्रोजेक्टला दिलं जातं की जे त्याच्या जॉबच्या रिलेटेड आहे. मीन्स आता समजा तुम्ही काय करताय, तर एखाद्या सेल्समन म्हणून किंवा ॲज अ फार्मासिस्ट म्हणून तुम्ही समजा जर मेडिकलमध्ये काम करत असाल, तर मग कम्युनिकेशन स्किलचा प्रोग्रॅम तुमच्या ह्याच्यामध्ये घेतला जातो की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं, जास्तीत जास्त कस्टमर्सना अट्रॅक्ट कसं करायचं, विंडो डिस्प्ले कसा मेंटेन करायचा. दॅट इज नथिंग बट स्पेशल प्रोजेक्ट ट्रेनिंग. ह्यालाच काय म्हणतात,
तर स्पेशल प्रोजेक्ट ट्रेनिंग असं म्हणतात. देन कमिटी असाइनमेंट. कमिटी असाइनमेंटमध्ये काय असतं, द ट्रेनीज दे आर ट्रेन्ड बाय फॉर्मिंग कमिटी. त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्यांची कमिटी आहे ट्रेनिंगची ती फॉर्म केली जाते. देन देअर डिस्कशन इज डन ऑन व्हेरियस टॉपिक्स रिलेटेड टू द जॉब इन द कमिटी. मीन्स वेगवेगळ्या कमिटी असतात, सो त्याच्यावरती मग ते डिस्कशन केलं जातं. सो दॅट द ट्रेनीज आर ट्रेन फॉर देअर असाइन जॉब. मग ट्रेनींना काय केलं जातं, ट्रेन केलं जातं त्यांच्या जॉबसाठी. सो कमिटी असाइनमेंटमध्ये काय असतं, ट्रेनी जे काही आहेत त्यांना ट्रेन कसं केलं जातं, त्यांची कमिटी आहे ही कमिटी फॉर्म केली जाते. देन त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं जॉब रिलेटेड काय असेल ते, आणि मग अशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. देन ज्युनियर बोर्ड. सो काय ज्युनियर बोर्डमध्ये काय असतं, तर ते मॅनेजमेंट जे काही आहे, सो दे ट्रेनीज आर ट्रेन बाय कॉन्स्टिट्युटिंग बोर्ड्स. एखादं पर्टिक्युलर बोर्ड असतं, मीन्स ट्रेनिंग चे बोर्ड असतं की ज्याच्यामध्ये ते कोणी आहेत एम्प्लॉईज जे काही आहेत हे ट्रेन देणारे असतात. मग ते काय करतात, ते डिस्कस द रिअल प्रॉब्लेम्स, डिबेट ऑन व्हेरियस इश्यूज अँड फायनली टेक डिसिजन. मीन्स जॉबमध्ये येणारे जे काही, मीन्स कोणत्याही फर्ममध्ये रोजच्या ज्या ह्याच्यामध्ये रुटीन वर्कमध्ये येणारे जे काही इश्यूज असतील, डिफिकल्टीज असतील ते डिस्कस केले जातात, त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं आणि मग फायनल डिसिजन जो काही आहे तो घेतला जातो. द मेंबर्स लर्न द टेक्निक दॅट हाऊ टू ॲनालाइज अँड मेक डिसिजन. आता ज्युनियर बोर्ड्स असतात. आता ज्युनियर बोर्ड्समध्ये जनरली कोण येतं, मॅनेजमेंट जे काही आहे ते मॅनेजमेंट येत असतं, आणि ह्याच्यामध्ये आता ट्रेनिंग कसं दिलं जातं, ते मॅनेजमेंट डिस्कशन करत असतं की आपल्या जॉब, आता असे आपण एखाद्या कंपनीमध्ये आहोत, मग काय प्रॉब्लेम येतात, मशीनला पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, किंवा समजा रॉ मटेरियल यायला कुठून तरी प्रॉब्लेम आहे, एखादी फार्मास्युटिकल कंपनी आहे तर रॉ मटेरियल येण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते येत नाही आहे रॉ मटेरियल आपल्याकडे, किंवा समजा जर एम्प्लॉईजच व्यवस्थित काम करत नसतील, तर ह्या सगळ्यावरती डिस्कशन केलं जातं आणि मग त्याचा पूर्ण डिस्कशन करून प्रत्येकाची मतं घेऊन जे काही असेल त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ते डिस्कस करून मग काय केलं जातं, तर डिसिजन जो काही आहे, फायनल डिसिजन जो काही आहे हा डिसिजन घेतला जातो. सो त्याच्यामुळे त्या एम्प्लॉईजना कळतं की हाऊ टू टेक द डिसिजन, मीन्स अशा सिच्युएशनमध्ये डिसिजन कसा घ्यायचा हे एम्प्लॉईजना कळतं. सो दिस इज अबाउट द ज्युनियर बोर्ड. हे ज्युनियर बोर्डमध्ये येतं. सो हे काय आहे, ऑन द जॉब ट्रेनिंग, म्हणजे जिथे तुम्ही ट्रेनिंग करताय, जिथे तुम्ही काम करताय तिथे तुम्हाला ट्रेनिंग हे दिलं जातं, त्याला ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतात. आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग मीन्स आउटसाईडला दुसरीकडे जाऊन तुम्हाला हे जे ट्रेनिंग आहे हे घ्यावं लागतं. सो इन दॅट ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये आपण काय बघितलं, कोणत्या मेथड्स बघितल्या ह्याच्यामध्ये, तर कोचिंग आणि काउन्सिलिंग बघितलं. देन मीन्स सिनियर सुपरवायझर जे काही असतात ते काय करत असतात, इट इज गिवन बाय सुपरवायझर टू द सबऑर्डिनेट. देन व्हेस्टिब्यूल ट्रेनिंग बघितलं आपण. व्हेस्टिब्यूल ट्रेनिंगमध्ये एम्प्लॉईजना दिलं जातं हे ट्रेनिंग आफ्टर सिलेक्शन फॉर देअर जॉब. देन ॲपॅरेंटशिप ट्रेनिंग आपण बघितलं. मीन्स न्यू जे काही एम्प्लॉई असतात ते केप्ट अंडर द चार्ज ऑफ सिनियर अँड क्वालिफाईड एम्प्लॉई, अँड दॅट दीज ॲपॅरेंटिस मीन्स तो जो कोणी एम्प्लॉई आहे ही शूड लर्न द स्किल बाय ऑब्झर्विंग अँड असिस्टिंग. देन जॉब रोटेशन ट्रेनिंग मीन्स एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिलं जातं बाय rotating them through number of jobs, means from manufacturing, that is if he is manufacturing in tablet section then he shifted to capsule section. Then understudy training. Understudy means which is provided to employees who have been promoted to higher level job. Then special project training, which is मीन्स स्पेशल प्रोजेक्ट ट्रेनिंग हे जे काही आहे इज गिवन टू स्पेशल प्रोजेक्ट विच इज क्लोजली रिलेटेड टू हिज जॉब. देन कमिटी असाइनमेंट. कमिटी असाइनमेंटमध्ये ती स्पेसिफिक जी कमिटी आहे तर द ट्रेनीज आर ट्रेन बाय फॉर्मिंग कमिटी फॉर्म करून मग त्या ट्रेनीजना ट्रेन केलं जातं. अँड ज्युनियर बोर्ड्स मीन्स दीज
trainees, they are trained by constituting boards. They discuss the problems and then final make the decision, and from means that employee can learn the technique how to analyze and how to take the decision. So these junior boards, it widens the outlook of the training and develop team spirit. जे काही आहे मीन्स टीमवर्क आहे, मीन्स सगळ्यांनी एकत्ररित्या कसं काम केलेलं पाहिजे हे त्याच्यामध्ये काय होत जातं तर डेव्हलप होत जातं. दिस इज ऑन द जॉब ट्रेनिंग. सो टुडे लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ट्रेनिंग आपण स्टार्ट केलं. ट्रेनिंग म्हणजे काय तर ते जे कोणी एम्प्लॉईज आहेत तर त्यांना अजून नॉलेज देणं, त्यांचं जे काही नॉलेज आहे ते इम्प्रूव्ह करणं आणि त्यांची स्किल्स आहेत ती इम्प्रूव्ह करणं, दॅट मीन्स ट्रेनिंग. त्याला ट्रेनिंग असं म्हटलं जातं. सो दिस इज इम्पॉर्टंट. ट्रेनिंग दिस देन मेथड इट इज इम्पॉर्टंट. देन वी हॅड सीन दॅट ट्रेनिंग कवर विच सब्जेक्ट. सो रूल्स, पॉलिसीज, रूटीन वर्क, टेक्निकल नॉलेज, डीलिंग विथ कस्टमर, handling of prescription, highlighting of new products. Then we had seen types of training, that is induction, promotional, refresher and job training and safety training. Then we had seen method of training, in that we had covered the on the job training. In that there are types जे काही आहेत ऑन द जॉब ट्रेनिंगचे हे आपण डिस्कस केले. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ऑफ द जॉब ट्रेनिंग काय आहे हे बघू. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, जर आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही समजलं नसेल तर मला विचारा. थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ.